अकोला शहरातील काटेपूर्णा धरणात 27% पाणीसाठा शिल्लक आहे। यामुळे उन्हाळ्यात अकोलेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातील 2 मोठे, 4 मध्यम आणि 24 लघु प्रकल्प मिळून 40% जलसाठा उपलब्ध आहे। यात बार्शी टाकळी तालुक्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात 27.79% जलसाठा असून अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेल्हारा तालुक्यातील वान या मोठ्या धरणात 45.92% जलसाठा शिल्लक आहे। पातूर तालुक्यातील निर्गुणा मध्यम धरणामध्ये 27.66% जलसाठा शिल्लक आहे। तर याच तालुक्यातील मोरणा मध्यम स्वरूपाच्या धरणात 41% जलसाठा शिल्लक आहे। तर मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या धरणात 16% जलसाठा उपलब्ध आहे। तर याच तालुक्यातील घुंगशी प्रकल्पात 40% जलसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील 24 लघु प्रकल्पात 31.39% जलसाठा शिल्लक आहे। यापूर्वी काटेपूर्णा धरणात 15 ऑक्टोबर 2023 अखेर 82.47% जलसाठा कायम होता। तर 5.5 महिन्यांपर्यंत यातील 55% जलसाठा वापरण्यात आला आहे। आता केवळ 27% जलसाठा शिल्लक आहे।